ओम. अक्षराला माझा शिरसाष्टांग नमस्कार. आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार. सर्वांना माझ्यातर्फे शुभकामना. या अक्षर विज्ञानातून म्हणजे ओम अम आम इम इम इत्यादी या मंत्राचा सातत्याने प्रत्येक मनुष्याने स्वतःची रोगप्रतिकार शक्ती आणि मानसिक क्षमता, सहनशीलता, धैर्य, स्मृती सुदृढ होण्याचा उपाय म्हणून कसा मंत्रोच्चार करावा याचे प्रात्यक्षिक सादर करीत आहे. याचा सकाळ संध्याकाळ कमीत कमी 11 वेळा प्रयोग केल्याने आपणास निश्चितच लाभ होईल याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. Chum chum jum jum yum, tum tum dum dum dum, tum tum dum dum dum, pum pum bum bum bum, yum rum lum bum shum, shum sum hum rum shum yum. Chum chum jum jum yum, tum tum dum dum dum, tum tum dum dum dum, pum pum bum bum bum, yum rum lum bum shum, shum sum hum rum shum yum. नमस्कार, मी अरविंद आठले. आपल्या समोर बसले आहेत वैद्य अविनाशजी जोशी. हे यवतमाळला असतात आणि शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. हे BMS झाले नागपूर विद्यापीठामध्ये आणि नुकताच 3-4 दिवसापूर्वी अक्षर विज्ञान हा त्यांचा एक व्हिडिओ मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेला होता. अक्षरांचं काय महत्व आहे, नाद कसे उत्पन्न होतात, हे सगळं उत्सुकता आणि लोकांमध्ये त्यामुळे इतकी उत्सुकता उत्पन्न झाली की मला पुढचा व्हिडिओ त्यांच्याकडून घेणं आवश्यक पडलं. त्यांनी अतिशय इमानदारीने अभ्यास केलेला आहे या विषयाचा आणि मी त्यांना विनंती करतो की अक्षर ब्रह्म हा जो काही विषय आहे हा आपण चालू करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार सगळ्या श्रोत्यांना, सगळ्या जिवंत अक्षर मूर्तींना माझा साष्टांग दंडवत प्रणाम आणि आठवले गुरुजींना सुद्धा मी नमस्कार करतो, धन्यवाद देतो की हा विषय परमेश्वरांनी मला सोपवलेला आहे. त्या ज्ञानाचा सदुपयोग घरोघरी व्हावा, सगळ्यांच्या आयुष्याचं सत्कार्य सत्कर्म घडो सगळ्यांच्या आयुष्यात, एवढी मी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की हे माझं जे ज्ञान मी सगळ्यांना वाटतो आहे त्याच्यात माझा कोणताही स्वार्थ नाही. सगळ्यांनी विनामूल्य करावा. फक्त अतिचिकित्सक बुद्धी करून फक्त आयुष्यात प्रश्न ठेवून जगू नये. प्रात्यक्षिक स्वतः अनुभव घ्यावे आणि मग पुढे जावं. कारण जगाची रीत अशी आहे की आपण काही सांगितलं की भारतीयांची एक तत्वज्ञान आहे की त्याच्यात फक्त किस पाडायचे, उन्हा पाहायचं. ते कृपा करून सगळ्यांना माझी प्रार्थना आहे की जे काही मी सांगतो त्याच्यात माझा स्वार्थ नाही. प्रत्येकाने आपण त्याचे अनुभव घ्यावे आणि पुढची वाटचाल स्वतःच्या आयुष्याची उन्नतीकडे न्यावी, एवढी मी प्रार्थना करतो. जय गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम
अक्षर ब्रह्मा अक्षर विष्णू अक्षर देवो महेश्वरः अक्षर साक्षात परब्रह्म तस्मै श्री अक्षराय नमः. ओम. सर्वप्रथम मी सगळ्यांना अक्षर म्हणजे काय हे सांगण्याच्या आधी हे मला कसं सुचलं याविषयी मी थोडक्यात बोलतो. तुम्ही आयुर्वेदाची वैद्यकीय व्यवसाय सुरू करताना माझा एक आयुर्वेदावर नितांत विश्वास होता आणि आयुर्वेदात जे आदिदैविक किंवा मंत्रचिकित्सा हा जो भाग आहे हा लुप्त झालेला आहे. तो काळानुरूप जे काही असेल ईश्वराचे संकेत असतील, पण माझ्यात ही इच्छा निर्माण झाली की आज प्रत्येक जण कष्ट करून खूप पैसे कमवतो आणि त्या आरोग्यासाठी अनाठायी विकृत रूपाने तो पैसा खर्च करतो आणि त्याला त्याचा संसार चालवणं किती कठीण जातं हे प्रत्यक्ष मी वेळोवेळी अनुभवलेलं आहे. म्हणून माझी त्या ईश्वरीय शक्तीला, त्या किमयागाराला प्रार्थना होती की माझ्याकडून असं काहीतरी घडू दे की माझ्याकडे येणारा कुठलाही व्यक्ती असो त्याला विनामूल्य त्याला त्याच्या स्वतःच्या कष्टाने काहीतरी मिळवता आलं पाहिजे, आरोग्य मिळवता आलं पाहिजे, त्याची शारीरिक मानसिक आध्यात्मिक उन्नती त्याची व्हावी. या दृष्टिकोनातून माझा हा प्रयत्न होता, उद्दिष्ट होतं की माझ्यासमोर कोणताही व्यक्ती उभा झाला तरी मला त्याचं सगळं समजावं, त्याचं सुखदुःख, त्याचं सांसारिक पारिवारिक आर्थिक सगळ्या प्रकारची मी त्याला एक आत्मविश्वास जागृत करून त्याच्या आयुष्यात तो सुखी कसा राहावा यासाठी मी प्रयत्नशील होतो आहे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत माझं हे कार्य परमेश्वर कृपेने आपल्या सर्वांच्या कृपेने सातत्याने सुरू राहो एवढंच माझं मागणं आहे. की या सगळ्या गोष्टी करताना माणूस 24 तास धडपडतो की कशासाठी? या सुखासाठी. मग सुख म्हणजे नेमकं काय? की जेव्हा तुमचं शरीर सुखी असेल, आत्मा सुखी असेल, मन सुखी असेल तर तुम्ही सुखाने आयुष्य पुढे जाऊन काटेकोरपणे जगू शकता. सुखदुःखाला समोर घेऊन त्याच्यातून वाटचाल करून स्वामी समर्थ या शब्दार्थाप्रमाणे तुम्ही जगू शकता. आता खूप जग आहे स्वामी समर्थच्या माळा जपतात, पण साक्षात स्वामी समर्थ या स्वामी या शब्दाचा अर्थ काय आहे? स्व म्हणजे माझा मी समर्थ आहे असं प्रत्येक व्यक्तीने जगणं म्हणजे स्वामी समर्थ आहे. मग आपला आत्मा आहे तोपर्यंत आपलं शरीर आहे, आपले सगळे इंद्रिय काम करणार आहे आणि आपला आत्मा निघून गेल्यानंतर हे फक्त माती आहे, हे निर्जीव शरीर आहे. म्हणून शिवशक्ती म्हणजे काय? शिवामधला ई काढून टाकला तर ते शव उरेल, म्हणजे शक्ती आहे आणि शव आहे. मग या दोन्हीची सांगड झाल्यानंतर शिवशक्ती आहे. आपला देह आहे पण त्याच्यात हा जो प्राण आहे, हा जो जीव आहे, हा जो आत्मा आहे तोपर्यंत आपलं सगळं काही आहे. की जसा आपण विचार केला की एक बटन आहे, हा एक ट्यूबलाईट आहे. मग बटन चालू आहे, ट्यूबलाईट चालू आहे, पण त्याच्यातला आत्मा जो त्याच्यातली विद्युत शक्तीच जर नसेल तर तुम्ही किती बटणं दाबली तरी तो लाईट लागणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यात उजेड पडावा, आपल्या आयुष्यात सत्य काय समजावं, प्रकाश काय आहे समजावं, या सगळ्या विषयाचा अनुमान आपण अनुभवानेच आपण ठेचा लागत लागत शहाणं होतो. म्हणून अक्षर विज्ञान म्हणजे काय? की आता सगळ्या शिकताना षटचक्रांचा अभ्यास केला. त्याच्यात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, सहस्र आज्ञाचक्र आणि सहस्राचक्र अशा सगळ्या चक्रांचा आयुर्वेदात अभ्यास दिलेला आहे. पण नेमकं काय? मग आता हे कसं आहे की त्या प्रत्येक अक्षराची त्या चक्राची अक्षरं दिली आहेत. की पृथ्वी तत्वाचं मूलाधार चक्राचं अक्षर आहे व श श स, ब भ म य र ल हे स्वाधिष्ठान चक्राचं आहे. ड ढ न त थ द थ न प फ हे मणिपूर चक्राचं आहे. आणि क क ग ग म च छ ज ज य ट ठ ही वायू तत्वाची अनाहत चक्राची अक्षर आहे आणि विशुद्ध चक्राची सगळे स्वर अ पासून तर आ पर्यंत. मग आता नेमकं या अक्षराचं आणि तुमच्या अवयवाचे काय संबंध आहे, की नेमकं काय घडू शकतं? मग या सगळ्याचा विचार केल्यानंतर जेव्हा काही पुराणांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर एक दिवस अग्निपुराण माझ्या हातात पडलं. आता मित्रमंडळात चर्चा करताना वेळी म्हणे आपण अधिकारी नाही, आपल्याला हे समजेल का? म्हटलं प्रयत्न केल्याशिवाय माणूस कोणी अधिकारी होऊ शकत नाही.
की एक साधा क्लर्क असतो, चपराशी असतो, तो एक एक परीक्षा देत देत वरच्या पदावर जातो, तो अधिकारी होतो. मग अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म नाही, मजाक नाही. आता वर्तमानात जे आहे ते जगणं, येणाऱ्या सुख-दुःखाचं स्वागत करून पुढे जाणं आणि हे जेव्हा आपण एक एक अनुभवतो, तेव्हा आपण अध्यात्माची एक एक पायरी पुढे जातो. मग आता अक्षर म्हटल्यानंतर अक्षराचं वर्णन प्रत्येक ठिकाणी दिलं आहे, की अक्षर ब्रह्म. मग शेवटी ब्रह्म म्हणजे काय? मग ब्रह्म किंवा आपल्या शास्त्रानुसार जे आपण म्हणतो, की ब्राह्मण, क्षत्रिय, नंतर वैश्य, शूद्र, मग हे काय आहे? आपल्या देहातच आहे. आपण सदाचार ठेवले, आचार-विचार चांगले ठेवले, तर आपण ब्रह्म म्हणजे ते तत्वज्ञान समजतो, तो ब्राह्मण. नंतर शौर्य आहे. आयुष्यात तुम्ही शौर्याने पुढे जाणं, हं, जे काही तुमचं कार्य आहे ते कर्तव्य नीटनेटकाने सदाचाराने करणं म्हणजे क्षत्रिय आहे. मग वैश्य म्हणजे काय? व्यवहार आहे. तुमचे कामधंदे आहे, त्याच्यात तुमचं नैपुण्य, त्याच्यात तुमची जाणीव ठेवून तुमच्या हातून सत्कार्य तुमच्या आयुष्याचं, कुटुंबाचं, परिवाराचं, समाजाचं हे करणं याचाच अर्थ आहे की वैश्य. आणि शूद्र म्हणजे काय? शूद्र म्हणजे साफ-सफाई करणं थोडक्यात. मग ती आपली वैयक्तिक, शारीरिक असो, घराची असो, सामाजिक असो, भौतिक असो की देशाची असो. मग ती विचारांनी त्याची शुचिता आणि प्रत्यक्ष आपण केर, कचरा, घर साफ करतो, शरीर साफ करतो. म्हणजे त्याला शूद्र म्हटलेलं आहे. म्हणजे हे समाजात याविषयीच्या भावना विचित्र घडलेल्या आहेत, की वर्णस्थापन ही आयुष्याच्या चांगल्यासाठी स्थापना केलेली आहे आणि या प्रत्येक गोष्टी आपल्यात आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे काय? धर्म म्हणजे एक साधा सरळ मानव धर्म आहे, की प्रत्येक प्राणी मात्र असो तो निसर्ग नियमाने जगतो आणि आपण निसर्ग नियमाने जगणं म्हणजे मानव धर्म आहे. मग तिथे जाती, भेद हे सगळे कोणी केलेले आहे? हे सगळे रिकामचोट लोकांनी, ज्यांना आपल्या पोळ्या शेकायच्या आहे, पैसे कमवायचे आहे आणि लोकांना एक कुबुद्धी म्हणा किंवा भीती ठेवून जगणं. हं, अरे देव आहे कोण? देव आणि राक्षस या वृत्ती आहे. मी आता तुमच्याशी खूप गोड बोललो, तुम्ही म्हणाल, "वाह! वाह! हा देव माणूस आहे." मी आता 2-4 शिव्या देऊ द्या, तुम्ही म्हणाल, "हा काय राक्षस आहे." मग या माणसाची वृत्ती आहे. मग आयुर्वेद हे सांगतो, की तुम्हाला सुखी जीवन जगायसाठी पहिले स्वस्थ माणसाने स्वतःचं स्वास्थ्य कसं टिकवावं. त्याच्यासाठी तुमचा आचार, विचार, तुमचा नियमितपणा, निसर्ग नियमाला स्वीकारून त्या ऋतूप्रमाणे ते आहार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्या प्रकारचे सणवार आहे, की त्या काळात तुम्हाला त्या पदार्थाची, त्या फळांची तुमच्या शरीराला नैसर्गिक गरज आहे. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण पाहतो, की हे सगळे कुळाचार म्हणतो आपण. कुळाचार म्हटलं तर अरे आमचा कुलदेवता आहे, मग त्याचा हा कुळाचार, मग त्याचा नैवेद्य आणि त्याचा प्रसाद. खरा कुळाचार जगाला समजलेलाच नाही आहे. कुल कुंडलिनी म्हणजे आपली शक्ती, आपलं कुळ म्हणजे शरीर, याला शुद्ध ठेवायसाठी, याला पवित्र ठेवायसाठी, याला निरोगी ठेवायसाठी हे जे आचार-विचार आहे, आपण कसं जगावं, कसं बोलावं, कसं उठावं, प्रत्येकामध्ये ईश्वर कसा पाहावा, आपण दुसऱ्याला प्रेम दिलं, तर आपण त्याच्यापेक्षा जास्ती आनंदी राहतो आणि आपल्याविषयी सगळ्या जगात एक आदर भावना राहते. मग एक कुंडलिनी शक्ती जागृत राहण्यासाठी ती तुमच्यात आहेच. आज उगीचच्या गोष्टी सांगितल्या जातात, की जागृतीसाठी हे करा, ते करा, हे चक्र आम्ही असे पैसे घेतो तुमच्याकडून आणि तुम्हाला मानसिक फक्त सांगतो, की तुमची चक्र जागृत झाली. माझं म्हणणं आहे, की मनुष्याने या चक्रात पडूच नाही. हा देह आपला नाही आहे. कोणाचा हा देह, कोणाचे हे घर, आत्मा राम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. मग हे सत्य आहे, की आपल्याला जन्म देणारा तो ईश्वर आहे, तो निसर्ग आहे. त्याने आपला जन्मापासून मरणापर्यंत एक एक क्षण लिहून ठेवला आहे. फक्त तुम्हाला बुद्धी दिली आहे, मन दिलंय. तुम्ही या आयुष्याचं सार्थक करायसाठी तुमचं सत्कार्य तुम्ही कसं करायचं, प्रेमाने कसं जगायचं. आज कौटुंबिक वातावरणात प्रत्येक घरोघरी पाहतो, की क्षुल्लक गोष्टींनी एकमेकांमध्ये वादावादी होते. पूर्वीच्या काळी एक व्यक्ती कमवत होता, ते घर सुखात समाधानाने आयुष्यभर छान जगत होते. पण आज एका घरी 4 कमावते आहेत, पण त्यांना वेळ नाही आहे एकमेकाला द्यायला. मोबाईल आहे, फक्त मोबाईलवर बोलतील, मोबाईलवर चॅटिंग करतील. पैसा असून समाधान वृत्ती नाही आहे. त्याच्यामुळे आज विश्व सगळीकडे आपण पाहतो, की सुख असून त्याला उपभोगता येत नाही.
जसं एखादं उदाहरण सांगतो की मी एखादा पेशंट माझ्याकडे आला, मी त्याला पहिला प्रश्न विचारतो, बाबा रे तू आजपर्यंत कोणाकोणाचं वाईट केलं? तर त्याला असं मनापासून असा राग होतो की मी तर कोणाचं वाईट नाही केलं, असं नाही केलं. आणि पण स्वतःचं तुम्ही आत्मचिंतन करा. आपण दुसऱ्याचं वाईट करत नाही, पण आयुष्यात स्वतःच्या देहासाठी आपण 2 घास वेळेवर जेवत नाही, सकाळी लवकर उठत नाही, उपासना करत नाही, सूर्याचं ऊन आपल्याला लागत नाही. म्हणजे आपण किती गोष्टीपासून दूर चाललो. 24 तास आपण लॅपटॉप, मोबाईल हे सगळं रेडिएशन शरीरावर करून घेतोय. आज असं कीव वाटते, वाईट वाटतं की अगदी तरुण पिढी ज्यांना या वयात कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला थायरॉइड आहे, कोणाची मानसिकता खराब होत चालली आहे. म्हणजे शारीरिक मानसिक संतुलन या काळामध्ये इतकं विचित्र झालेलं आहे. मग आज एखादा लॅपटॉप मध्ये एखादा व्हायरस घुसला तर लगेच अँटीव्हायरस लागतो. मग म्हणून हे अक्षर विज्ञान म्हणजे एक अँटीव्हायरस आहे. हं. मग ही बाराखडी म्हणजे काय? हा मातृका मंत्र आहे. जेव्हा त्या अग्निपुराणामध्ये मी वाचन केलं की एक पार्थिव मूर्ती आहे मंदिरामध्ये, ती दगडी मूर्ती असो, सोन्याची असो, जी कोणती असो, तिच्यात प्राणप्रतिष्ठा केली जाते की याच्यात चैतन्य निर्माण हो. आणि त्याच्यासाठी हा मातृका मंत्र म्हणजे ओम अंके शांते नमः, आम शिरसे स्वाहा, ऐं ऐं नेत्रद्वयाय नमः, ओम ओम कर्णद्वयाय नमः. याप्रमाणे पूर्ण ज्ञानपर्यंत या अक्षरांचा उच्चार केला जातो. ती सद्भावना निर्माण जाते, म्हणून आपण मंदिरात जातो. पण खरंच का हो, त्या मंदिरात चैतन्य तुम्हाला, ती मूर्ती कधीतरी तुमच्याशी बोलते का? तुमच्याकडे डोळे उघडून पाहते का? तुमचा प्रसाद खाते का? मग या ज्या ऊर्जा तिथे सद्भावनेने निर्माण होतात. अनेक लाखो लोक त्या भावनेने त्या मंदिरात जातात. देवा मला पाव. माणूस असा आहे, माणूस एक विचित्र व्यक्तिमत्व आहे की मी आयुष्यात एकच पाहिलं, एखादं भूत असेल, शैतान असेल, त्यालाही प्रार्थना केली तर तोही ऐकतो. पण मनुष्य तसा आहे, एखादं जनावर आपलं ऐकेल, विनंतीला मान देईल. पण माणसाची बुद्धी ही तिरकस आहे. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर न करता आपलं शास्त्र बाहेरच्या लोकांनी सांगितलं, अरे रेकी असं आहे, अरे अमुक असं आहे, तर आपण ते ऍक्सेप्ट करतो. पण स्वतःसाठी 10 मिनिटं नामस्मरण कर, तर लगेच म्हणतील देव कुठे आहे. म्हणजे अनुभवाच्या आधीच न प्रयत्न करता उगीच फक्त किस पाडायचं, दुसऱ्याला नावं ठेवायची, हे आजच्या काळाचा महिमा आहे. म्हणून मी म्हणेन कालाय तस्मै महा. मग आता मी हा विचार केला की त्या दगडी मूर्तीमध्ये, पार्थिव मूर्तीमध्ये जर प्राण ऊर्जा तुम्ही ओतू शकता, तुमच्यात एवढी ऊर्जा आहे की पूर्वीच्या काळी अनेक साधू संत, अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्या संपर्काने, त्यांच्या नजरेने, त्याला तुम्ही दीक्षा म्हणू आपण, किंवा शक्तिपात म्हणू, किंवा त्यांच्या दर्शनाने, स्पर्शाने, त्यांच्या सानिध्याने तो येणारा व्यक्ती काय पालट होतो, त्याचे विचार बदलतात, त्याला शांत होतो आणि तो सन्मार्गी लागतो. ते आशीर्वाद देत होते, कोणी मंत्रावून पाणी देत होते. मी सत्याची पडताळणी आपण केलीच नाही तर आपल्याला ते शास्त्र अनुभवायला येईल कसं? आज एखादा सायंटिस्ट एखादं सूत्र जगासमोर ठेवतो आणि आजचं जग म्हणतं नाही, त्यांनी हे पास केलेलं आहे, त्यांनी हे कमावलेलं आहे, ते सिद्ध केलेलं आहे, त्याच्या पुढे आपण जाऊ. पण आपल्या परंपरेनुसार भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनी, वेगवेगळ्या ज्ञानी लोकांनी, तुमच्या ज्ञानेश्वरासारख्या श्रेष्ठ व्यक्तींनी हे सगळं लिहून ठेवलं आहे. हरिपाठ हा वाचायसाठी नाही आहे, तो जगायसाठी आहे. ज्ञानेश्वरी ही वाचायसाठी नाही आहे, ती जगायसाठी आहे, ती अनुभवासाठी आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण आज या आधुनिक जगात किती पुढे चाललो, ज्ञान कुठे आहे, विज्ञान कुठे आहे. मग या अक्षराचा जेव्हा मी अभ्यास केला, हे शरीर आहे, हे सुद्धा पंचमहाभौतिक आहे, हे ब्रह्मांड सुद्धा पंचमहाभौतिक आहे. आपण नेहमी पाहतो की कधी कधी असा पाऊस येतो की होतं नव्हतं धुवून टाकलं जातं. कधी कधी आता सध्याच्या काळात विदर्भात तर इतकी उष्णता वाढली आहे की माणूस उभा जळायची सुद्धा शक्यता कमी, सांगता येणार. वाहनं पेटून जातील, झाडं जिवंत जळून राहिली, प्राणी तडफडून राहिले, पाणी पाणी करून राहिले. मग हे निसर्गाचे नियम आहेत की ती ती शक्ती, तो वायू, तो पृथ्वी. आता पृथ्वी तर कोपली, धडधड धडधड, कुठेतरी भूकंप होतील, आपलं होतं तर नव्हतं होऊन जाईल. जलप्रवाह तसा होईल, कुठे आगी पेटतील, कुठे वायू इतका वाढेल की ती प्रचंड
वायूमुळे प्रचंड तुमच्या दिला त्याच्यात आपण पाहतो की अख्खी घरं उडून जातात, सुनामी येते, आकाशामध्ये वीज कडाडली, कुठे वीज पडते. म्हणजे असे पंचमहाभूत जे आहेत त्याचं सूक्ष्म रूप आपलं शरीर आहे. मग त्या सूक्ष्म रूपामध्ये आपण जो विचार केला की पृथ्वी तत्व म्हणजे काय, व श श स इथून आपण समजा सुरुवात केली. तर पृथ्वी तत्व म्हणजे काय, व म्हणजे आपल्या शरीरातलं चरबी, स्नेह, मार्दव हे सगळे गुण या व अक्षरात आहेत. मग श म्हणजे काय, जो साधा श आहे की जो अस्थींशी संबंधित आहे. ते हाडं, आपल्या शरीराची कठोरता, त्याच्यात माणसाचा स्वभाव, की श नावाच्या व्यक्तींमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते, तो खूप जिद्दी असतो, काटक असतो, एखादी गोष्ट होईपर्यंत तो भले जेवणार नाही. म्हणजे इतकी त्याच्यात शक्ती असते. आणि दुसरा दुर्गुण हाही असतो की तो काम करेल तर खूप करेल, आहे तर सूत नाही तर भूत. म्हणजे ही सुद्धा आपल्याला प्रत्येक अक्षराप्रमाणे आपल्याला ती भावनिकता दिसते. व म्हटल्यानंतर आपण पाहिलं की भावनिक खूप असतो, इमोशनल खूप असतो, हळवा असतो, मार्दवता असते. त्याच्या वागण्या, बोलण्यात प्रत्येकाविषयी त्याच्यामध्ये करुणा असते, प्रेम असते. मग दुसरा श हा कठोर झाला, तिसरा पोटफोड्या श आहे. मग हा श म्हणजे हा मॅग्नेटिक फील्डचा आहे. ज्यांच्या नावात पोटफोड्या श आहे, एका क्षणात त्यांची तळपायाची मस्तकात जाईल. आपल्या शरीरात या ज्या नाडी तंत्र आहे, नर्वस सिस्टीम आहे, याचा संबंध सगळा त्या पोटफोड्या शी आहे. आणि स हे अक्षर आहे प्रजोत्पादनासाठी किंवा त्यातल्या जलतत्वासाठी, पण ते अक्षर अस्थिर आहे. म्हणून स नावाचं व्यक्तिमत्व त्याच्यात आपल्याला पाहायला मिळेल, तो खूप शांत सरळ दिसतो, पण मनात तो स्वतः थकून जातो, अतिविचार तो करतो, तो चंचल असतो. जसं शुक्र धातू अस्थिर आहे, तो शुक्राणू असा तडतड तडतड त्याची गती असते. मग या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्या वासना, त्याचा हार्मोनल बॅलन्स, म्हणजे स्त्री असो की पुरुष असो, या सगळ्यांचा संबंध आहे तो पृथ्वी तत्वाशी. म्हणून पृथ्वी तत्व म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड आहे. आता जसं आपले अरविंद आठवले यांच्यासारखे जे साधक पुरुष आहेत, सत्पुरुष आहेत, यांच्या तुम्ही संपर्कात गेला, तुमची ओळख नाही, पाळख नाही, पण त्यांच्याशी, या सत्पुरुषांशी आपण जेव्हा जाऊन बसतो तेव्हा त्यांच्यात एक चुंबकीय शक्ती असते. त्यांच्या शब्दात, त्यांच्या नजरेत, त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या आभामंडलात एवढा प्रभाव असतो की समोरचा व्यक्ती ओळख असो नसो, त्यांचं बोलणं तो प्रेमाने ऐकून घेईल, त्याच्यातून त्याला जे काही चांगलं मिळेल ते घेईल आणि त्याला तिथून उठून जावं असं वाटणार नाही. म्हणून जे खरे सत्पुरुष असतात त्यांच्यात ही चुंबकीय शक्ती, डिझायर ज्याला म्हणू आपण, या अशा अनेक गोष्टी आहेत की आत्मविश्वास, तुमचं मानसिक बळ, या सगळ्या गोष्टी तुमच्या पृथ्वी तत्व म्हणजे ती स्थिरता. मग ज्यांच्या नावामध्ये आपल्याला पृथ्वी तत्वाची अक्षरे नाही, मग त्यांचा मी अभ्यास केला की अशा नावाच्या लोकांमध्ये ही शारीरिक मानसिक स्थैर्य नसतं. ते विचाराने हुशार किती असले तरी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये त्यांना जगायला असं दिसतं की तो किती ज्ञानी आहे, हुशार आहे, पण तो शारीरिक कष्ट करेल तर लवकर थकून जाईल, मनाने काम करेल तर तो कुठेतरी बसल्या बसल्या 10 मिनिटं एका ठिकाणी स्थिर बसू शकणार नाही. म्हणजे व्यक्तिमत्व एकेका नावामध्ये इतक्या नावांचा अभ्यास केला मी की समोर तो व्यक्ती आल्यानंतर नाव पाहिलं की पटकन कधी कधी हसायला येतं, कधी कधी वाटतं काय जग आहे. मग असं हे झालं पृथ्वी तत्व.